नमस्कार. मी कृषी मित्र अजय आदाटे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपण तुमचं सर्वांचं स्वागत करत आहोत. आज आपण सुपली या गावी पंढरपूरच्या शेजारी 20 किलोमीटर सातारा रोडवर हे गाव आहे आणि या गावात आपण रोडच्या शेजारीच आपण एका वेगळ्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. त्या प्लॉटची कंडिशन म्हणजे की इथं जे आसपासचे प्लॉट आहेत आता आपण बघत आहोत की सरासरी खूप पावसाचं वातावरण पण झालेलं आहे, थोडा थोडा पाऊस पण पडत आहे. पण ह्या वातावरणामध्ये ह्या पावसामध्ये एक नंबरचं डाळिंब कशा पद्धतीनं आज शेतकऱ्यांनी आणलं आहे याचा लाईव्ह प्लॉटचा डेमो आपण बघण्यासाठी आज इथं आलेलो आहोत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे सुपली गाव आहे हे डाळिंबासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होतं. काय जसं की सांगोला तालुक्यातलं आजनाळे तसं पंढरपूर तालुक्यातलं सुपली हे गाव सांगोल्यात पंढरपूरमध्ये सगळ्यात जास्त प्रसिद्ध होतं. पण काही कारणास्तव इथलं डाळिंब खूप कमी झालं आणि परत डाळिंबाची लागवडी गेल्या 2 वर्षापासून वाढल्यात आणि ह्या डाळिंबाच्या लागवडी वाढल्यानंतर सुद्धा ह्या ज्या वातावरणात आहे ह्या वर्षी खूप कमी डाळिंब इथं निघालं आहे. आणि त्यातलंच हे जे चांगलं डाळिंब आहे की आपण आज ह्या प्लॉटमध्ये जे बघणार आहोत ते आपले सुधाकर बडके यांच्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहोत. मी सुधाकर बडके दादांना विचारू इच्छितो की आपण जे हे प्लॉटचं नियोजन केलं, आपल्या प्लॉटची लागण कधीची आहे, हा कितवा बहार आहे आणि आत्तापर्यंत तुम्ही किती माल दिलेला आहे आणि किती रुपयाने दिलेला आहे आणि मार्केटमध्ये आता सध्या जे आसपास मार्केट चालू आहे त्यांचा माल का जास्त रेटनं जात नाही आहे आणि तुमचा माल का जास्त रेटनं गेला ह्याची जरा शेतकऱ्यांना तुम्ही 2 गोष्टी सांगाव्यात. नमस्कार साहेब, माझं नाव सुधाकर भगवान बडकी, राहणार सुपली, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. सर्वसाधारणतः प्लॉटच्या दुसऱ्या महिन्यातली पानगळ आहे, फेब्रुवारीतली. फेब्रुवारी. हा, ओके. 27 फेब्रुवारी महाशिवरात्री दिवशी आपण एप्रिल मारलेलं होतं प्लॉटला. आणि असं कंडिशन होतं की सेटिंग इतकं फास्ट झालं साहेब, भयंकर फास्ट सेटिंग झालं. परंतु टेम्परेचरमुळं अशी लोक म्हणायची मी 3दा प्लॉट सेटिंग म्हणजे थिनिंग केलाय साहेब. सर्वसाधारणतः 200-250 सेटिंग होतं साहेब बागेला. मग नंतर काय झालं, काय जण आली म्हणली आता ह्या बागेला साईजच येणार नाही. मग साईज येणार नाही म्हणजे मग माझ्या डोक्यात तो पिटली की म्हणलं गेल्या वर्षी आपल्याला आदाटे साहेबांनी नियोजन दिलतं. मग दिलतं म्हटल्यावर म्हणलं डायरेक्ट आपण साहेबाला फोन लावूया. मग साहेबासनी फोन मी लावला. साहेबासनी फोन लावल्यानंतर साहेब म्हणलं मी उद्याच्याला प्लॉटमध्ये तुम्ही येतो म्हणला. उद्याच्याला प्लॉट म्हणजे सकाळपारी तुम्ही प्लॉटमध्ये आल्यानंतर तुम्ही प्लॉट बघितला. तुम्ही बघितल्यानंतर तुम्ही काय मला म्हणला की बडके तू टेन्शन घेऊ नको, आता ही नमोर ही थिनिंग करतो ही सुद्धा करू नको, मी तुला 300-400 प्लस पर्यंत साईज देतो म्हणले. मी म्हणलं साहेब ठीक आहे म्हणलं, आपल्याला गेल्या वर्षी तुमचा अनुभव आहे. कारण का गेल्या वर्षी 500 पहिल्या पिकाची झाडं असून 500-600 पर्यंत साईज होती पहिल्या पिकाची असून सुद्धा. मग ती मला आपण 101 न दिलता. पहिला तोडा पहिल्या पिकाला 358 झाडात 5 टन निघला होता. तुम्ही स्वतः आलताच आपला प्लॉट बघायला. मग ठीक आहे म्हणलं साहेब. मग मला घरची पण म्हणायची अरे इतकं डाळिंब ठेवलंय 100-150 ग्रॅमच्या वर म्हणजे साईजच येणार नाही. म्हणजे माझं जोडीदार येत होतं, सगळी येत होती, म्हणायची लागा ठेवू नको, कोणाचं तर काय ऐकतोय काय तर करतोय. मग म्हणलं ठीक आहे म्हणलं, आपल्याला साहेबांनी विश्वास दिलेला आहे म्हणलं, बघू म्हणलं काय एक बार म्हणलं आर नाही तर पार म्हणलं काय फसल म्हणलं एवढ्या वर्षी म्हणलं. मग माझ्या पत्नीने साहेबांनी मला शेड्यूल सांगितलं, ती शेड्यूल मी प्रामाणिकपणे पार पाडलं. आता प्लॉट 6 महिने 27 तारखेला होऊन आज जवळजवळ 15-16 तारीख आहे. बरोबर आहे. म्हणजे अजून एक 7-8-10 दिवसानं 7 महिने पूर्ण होत्यात. मग माझा हा प्लॉट दिलाय 89 रुपयानं झिरो कटिंग. 89 रुपये. 89 रुपयानं झिरो कटिंग. बरोबर. मग सगळा माल घेऊन जाणार. तुमचं फुटकन पंक्चरच फक्त बाजूला, गोट्यासकट सगळं काय 20 ग्रॅमची गोळी सुद्धा म्हणायची नाही साहेब. बरोबर. मग 200 झाडं तुटली ती 4.5 टन माल निघालाय त्यांनी. बरोबर आहे. मग अजून एक माझ्या हिशोबानं एक 4 टन तर माल निघाला पाहिजे. आज जी इथं आपल्याला परिस्थिती दिसते ते बडके साहेबांनी सांगितलं की गेल्या वर्षी त्यांचा माल कसा होता आणि यावर्षी कसा माल आहे. म्हणजे गेल्या वर्षी डाळिंब कमी असताना सुद्धा 500 ग्रॅमचं डाळिंब झालं आणि यावर्षी डाळिंब जास्त असताना सुद्धा 400 ग्रॅमचं डाळिंब आहे. मग ह्याच्या मागचं जे गमक आहे ह्याच्या मागं तुम्ही काय काय गोष्टी केलेल्या आहेत की सगळ्यात महत्त्वाचं की मुळीसाठी ज्या निमेटोडच्या गोष्टी केलेल्या आहेत आणि फुगवणीसाठी ज्या कॅन्ड सोडलेल्या आहेत, तर त्याच्याबद्दलची माहिती तुम्ही शेतकऱ्यांना. साहेब आपण म्हणजे प्लॉट असा म्हणजे अशक्त झालता, तुम्ही बघितलं. तुम्ही आल्या काय म्हणला दुसऱ्या राऊंडला सुधाकर तुम्ही मुळ्या उकरा. आधी पहिल्यांदा मुळ्या उकरल्या का तुम्ही म्हणला थोडासा निमेटोडचा प्रॉब्लेम वाटतोय.
मग मी म्हणलं काय करायचं साहेब? तुम्ही म्हणला भिवू नको अजिबात, 6-7 दिवसात तुला मुळी पांढरी चालू दिसल. मग तुम्ही विल्सन ऑटन मायकॉस दिलं खालनं सोडायला, आणि 7व्या दिवशी तुम्ही आला. 7व्या दिवशी आल्यानंतर मग तुम्ही म्हणला उकरा. आता उकरलं तर त्याला बारीक असं सगळं जारवं. मग तेव्हा बी तुम्ही काय म्हणला, मला 4 महिने पूर्ण झालतं, तू टेन्शनच घेऊ नको. त्या टायमाला माल 100-125 ग्रॅमचा होता साहेब. नेट टाकला आपण 190 रुपये किलो, वटपळवरनं नेट आणून टाकलं. लय शॉर्टेज होतं साहेब. तुम्ही म्हणला पेपर मारायचं ना, नेटच लावायचं. मग आपण जवळजवळ 2007 पासून बागा पिकवतोय साहेब. कधीच नेट आपण वापरलं नव्हतं. नेटची क्वालिटीच येते. हा. मग झालं, परत तुम्ही शेड्यूल दिलं मला. आता आपण करायचंय तर फक्त साईजसाठीच करायचंय. मग त्या म्हणलं, मग तुमचं ती बुंदा पेशल असेल, तुमचं डाळिंब पेशल असेल, तुमचं परत ती अजून 1-2 औषधं काय माझ्या ह्याच्यात नाही एवढी लक्षात. म्हणजे असं काय अति खर्च होतोय असा बी विषय नाही साहेब. महत्वाचा मुद्दा ही आहे, तुमची जी केंड आहे ती 1200-1300 रुपयाला काय येतंय मला सांगा, 1200-1300 रुपयाला. आणि तुमचं जे वरनं हात होतं, ह्या प्लॉट मध्ये 4.5 टन माल निघलाय. 10 किलो सुद्धा डांबरी निघला नाही साहेब. 10 किलो सुद्धा. म्हणजे शेतकरी बंधूंनो, आज आपण बडके साहेबांच्या जे शेतात आलेलो आहोत, ह्यांचा प्लॉट जर बघितला तर तुम्हाला पूर्ण प्लॉटवर कितीही फिरा, तुम्हाला कुठेही डांबऱ्याचं फळ दिसणार नाही, कुठेही तेल्याचं फळ दिसणार नाही. मुळी आत्तासुद्धा त्याच ताकदीनं त्या पद्धतीनं चालू आहे. आणि ह्याचं जे सगळं नियोजन आहे ते ॲग्रिकॉस पॅटर्ननुसार केलेलं आहे. त्यांचा आपल्यावर ॲग्रिकॉसचा विश्वास, या सगळ्या गोष्टी इतक्या सुंदररित्या केलेल्या आहेत की आपण बऱ्याच जणांना ही शेड्यूल दिलेलं आहे आणि त्या पद्धतीनं शेतकरी करतात. पण पूर्ण शेड्यूल न केल्यामुळं शेतकऱ्याला सगळ्यात चांगल्या पद्धतीचे रिझल्ट हे भेटत नाहीत. पण बडके साहेबांनी एकदम तंतोतंत त्या पद्धतीचं शेड्यूल केलेलं आहे. वरनं तेल्यासाठी, डांबऱ्यासाठी आणि कुजव्यासाठी शॅडोफाईट कंपोजचा हात असेल, आपला BXBचा फॉर्म्युला असेल, तसंच ड्रिप वाटे WMचा फॉर्म्युला असेल, जो निमॅटोड पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं घालवतो. आणि फुगवणीसाठी त्यांनी डाळिंब स्पेशलचं कॅन्ड आणि बुंदा स्पेशलचं कॅन्ड हे आलटून पालटून खतांबरोबर सोडलेलं आहे. तशाच पद्धतीचे जीवाणू जे आहेत, PSB असेल, KMB असेल, EMचा जीवाणूची स्लरी, ह्या पद्धतीचं सगळं नियोजन. आणि ह्या पद्धतीचं सगळं नियोजन झाल्यामुळं जर आपण आत्ता जरी तुम्ही बेडमध्ये हात घातला तरी सुद्धा 4 बोटाच्या वर, 1 हाताच्या आसपास हे एवढ्या पद्धतीनं आत हातात जातोय. एवढ्या सुपीक जमीन ही तयार झालेली आहे. आणि एकदम सुंदर पद्धतीमध्ये आज 0 कटिंग माल हा 89 रुपयांनी चाललेला आहे. आणि ह्यांच्याच शेजारचा माल हा 62-63 रुपयांनी चाललेला आहे. ह्याच्या पाठीमागचं गमक हे बडके साहेबांनी सांगावं आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय त्यांना अनुभूती सांगता येते ती गोष्ट सांगावी. आता आम्ही दोघांनी, मी आणि माझा मामाचा मुलगा आहे इथं, बरोबर आपल्यापासून 100 फूट अंतरावर आहे. बरोबर. मग दोघांनी म्हणलं आपण संगट वापरू. ते म्हणला ठीक, तेलकटसाठी केलं त्यानं. तेल पण कंट्रोल झाला. कंट्रोल त्यांचा पूर्ण म्हणजे पूर्ण झाला. मग त्याला मी म्हटलं, बाबा आता आपल्याला साहेबांनी शेड्यूल दिले, 10-11 हजार रुपये लागतात. त्याने शेड्यूल आणला बरं का साहेब, ती आणला, पण त्यानं ती सोडलाच नाही. आपण त्याला म्हणजे नावं ठेवतोय किंवा आपल्यात लय मोठी साईज आहे, त्याला मी म्हणतो तुला आणायचंय ना 100% तू आणायचं, करायचं असलं तर तू आण, नसलं तर साहेबाची बदनामी, माझी बी बदनामी. करायचंय ना तुला प्रामाणिकपणे करतो. आणि महत्वाचा मुद्दा साहेब सांगतो, 4 सुपर फॉस्फेट आणि 1 SOP प्लॉटला झाले बरं का. रासायनिक मधलं म्हणलं तर एवढंच झालंय. म्हणजे जास्त रासायनिकचा खर्च न होता जर जीवाणूंचं नियोजन व्यवस्थित केलं, वॉटर सोल्युबलचं नियोजन व्यवस्थित केलं आणि ॲग्रिकॉसचं डाळिंब स्पेशलचं कॅन जर व्यवस्थितरित्या वापरलं तर निश्चितपणे शेतकऱ्याला खूप चांगल्या पद्धतीनं फायदा होतो. हे बडके साहेबांच्या शेतामधून आपल्याला दिसून येत आहे. बडके साहेब, आपण ह्या सगळे जे शेतकरी आहेत, जे डाळिंब बागायतदार आहेत, त्यांना तेल्यासाठी खूप असंख्य अडचणी येत असतात, निमॅटोडसाठी अडचणी येत असतात, फुगवणीसाठी अडचणी येत असतात. मग त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? अहो, आता मी सांगतो माझ्यावरून अनुभव, मी 2 वर्ष झालं वापरतोय साहेब. आपल्याला डांबरी, खरड, तेलकट पूर्ण प्लॉट मध्ये अजून सुद्धा 5 किलो डाळिंब तुटलं नाही. 2 पिकं झाली आता, म्हणजे पार पडते ती. आज पार पडते, आज शेवट कटिंग आहे साहेब. म्हणजे डांबरी असू द्या, तेलकट, कुजवं, आणि महत्वाचा मुद्दा मर रोगावर तर इतकं जबरदस्त ते विल्सन ऑट मायकोचं नियंत्रण आहे बरं का साहेब. म्हणजे 2 पिकं झालीत साहेब, अजून एकही झाड गेलं नाही. आपण पिस्टिंग वगैरे करतो साहेब, पण किती वर्षात नाही एकदा पिस्टिंग आहे. पण विल्सन ऑट मायकोस मी 2दा सोडले साहेब खालनं. मग तुम्ही कुठली बी म्हणजे खालनं जर तुम्हाला ती आपलं बाहेरचं किंवा सिजंटाचं ती जी औषध आहे ती 6-6, 7-7 हजार रुपये लिटर आहे ती सुद्धा साहेब काम करत नाही ती. मग तुमचं 22-23 काम होतंय.
आणि रिझल्ट 5व्या-6व्या दिवशी. आणि जैविकमध्ये साहेब महत्वाचा मुद्दा. रासायनिकमध्ये काय नाही, तुमच्या जीवाणू तुम्ही बॅक्टेरिया ही मारायची भानगडच नाही साहेब त्याची. शेतकऱ्यांना तुम्ही ह्याबद्दल काय सांगू इच्छिता? 100% सर्व शेतकऱ्यांनी हात जोडून विनंती आहे. तुम्ही 100% वापरा. एकदा वापरलं म्हणून आपण फसत नाही. बरोबर. किंवा साहेब काय आपल्याला म्हणत नाही तर माझं घ्या. तुम्ही वापरा आणि तुम्ही डायरेक्ट परत नंतर म्हणजे मी तुम्हाला शेतकरी किती दिलं आणि तुम्हाला किती फोन येतात साहेब 100%. शेतकऱ्यांनी 100%. पडत्या पावसात. आता माझ्या बागेत जवळजवळ कंबरला गावात होतं साहेब. मागच्या 5-6 दिवसात कापून घेऊन एवढं आलंय साहेब. तरी ठाप किती मोडल्यात. तुम्हाला एवढा प्लॉट फिरला, तुम्हाला एखादं डांबरीचं फळ बघायला मिळलं का? नाही दिसत, नाही का मिळलं? दिसत, नाही दिसत. मिळणार बी नाही हो साहेब. नक्की. कारण का नियोजनच आपण त्या मापात केलेलं आहे. आणि फक्त टाइम टू टाइम, खर्च लय होत नाही साहेब. बरोबर. टाइम टू टाइम करायला लागतं ही गोष्ट. निश्चित शेतकरी बंधूंनो, आज टाईम टू टाईम करणं, निमेटोडसाठीचं नियोजन करणं, डांबऱ्यासाठीचं नियोजन करणं आणि साईजसाठी ॲग्रिकॉसचा पॅटर्न वापरणं, हे सगळ्या गोष्टी आज बडके साहेबांनी केलेल्या आहेत. म्हणून त्यांना त्यांच्या प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीच्या गोष्टी दिसत आहेत. तुम्हीसुद्धा ह्या नियोजनाचा लाभ घेण्यासाठी आपण जे खाली नंबर दिलेले आहोत त्या नंबरवर अवश्य कॉन्टॅक्ट करा आणि निश्चितच पुढच्या वेळेस आपण अजून चांगल्या प्लॉटमध्ये चांगल्या भेटी देण्यासाठी भेटूया. सध्या तरी धन्यवाद.